शांती। आज आहे 14 मार्च 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, एक बाबाच प्रथम क्रमांकाचे अभिनेता आहे, जे पतितांना पावन बनविण्याचा अभिनय करत आहे। बाबा सारखा अभिनय कोणीही करू शकत नाही। प्रश्न आहे, संन्याशांचा योग हा भौतिक योग आहे, रूहानी अर्थात आत्मिक योग फक्त बाबाच शिकवतात, तो कसा? उत्तर आहे, संन्यासी ब्रह्मतत्वाशी योग लावायला शिकवतात। आता ते तर राहण्याचे ठिकाण आहे, तर तो भौतिक योग झाला। तत्वाला सर्वोच्च म्हटले जात नाही। तुम्ही मुले परम आत्म्याशी योग लावता, म्हणून तुमचा योग आत्मिक योग आहे। हा योग बाबाच शिकवू शकतात, दुसरा कोणीही शिकवू शकत नाही, कारण तेच तुमचे आत्मिक पिता आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. खरी प्रेमिका बनून हाताने काम करत असताना बुद्धीने प्रियकराची अर्थात परमात्म्याची आठवण करण्याचा सराव करायचा आहे। बाबांच्या आठवणीने आम्ही स्वर्गवासी बनत आहोत, या आनंदात राहायचे आहे। 2. सूर्यवंशी घराण्यामध्ये सिंहासनावर आरूढ होण्यासाठी मातपित्याचे पूर्णपणे अनुकरण करायचे आहे। बाप समान ज्ञानसंपन्न बनून सर्वांना मार्ग दाखवायचा आहे। आजचे वरदान आहे, मुकुट आणि तिलक धारण करून बापदादांचे मदतनीस बनणारे, बाबांचे हृदय जिंकणारे बना। स्पष्टीकरण आहे, जेव्हा कोणी सिंहासनावर बसतात तेव्हा तिलक आणि मुकुट ही त्यांची चिन्हे असतात। अगदी तसेच जे बाबांच्या हृदयावर विराजमान होणारे आहे, त्यांच्या मस्तकावर सदैव अविनाशी आत्मिक स्थितीचा तिलक दुरूनच चमकत असल्याचा दिसून येतो। सर्व आत्म्यांच्या कल्याणाची शुभ भावना त्यांच्या डोळ्यामधून आणि चेहऱ्यावरून दिसून येते। त्यांचा प्रत्येक संकल्प, वचन आणि कर्म बाबा समान असते। स्लोगन आहे, सोप्या आठवणीसाठी साधेपणाचा गुण धारण करा, संस्कारांना सरळ बनवा। ओम शांती।